पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी विद्यार्थिनींकडून प्रत्यक्ष करून घेतला सराव। स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा विद्यार्थिनींनी आत्मसंरक्षणासाठी वापर करावा। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते। वीरांगणा प्रशिक्षणास विद्यार्थिनींचा लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद। विद्यार्थिनींना संकट समयी स्वसंरक्षण करता यावं, त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन स्वसुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा वापर विद्यार्थिनींनी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं आहे। राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर गुरुवारपासून सुरू असलेल्या 3 दिवसीय वीरांगणा प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम झाला। जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या वीरांगणा प्रशिक्षणाचा विद्यार्थिनींनी स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नियमित सराव करावा। देण्यात आलेलं प्रशिक्षण कायम आठवणीत ठेवावे आणि इतर विद्यार्थिनींपर्यंतही पोहोचवावं। यावेळी स्वतः जिल्हाधिकारी यांनी पेन, कडे, ओळखपत्रांपासून स्वतःच्या संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊन स्वतः विद्यार्थिनींकडून सराव करून घेतला। तसेच वीरांगणा प्रशिक्षण आयोजनासाठी सर्वच विभागांना सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले। मुख्य संपादक जतीन बोरसे। नमस्कार, माझे नाव आहे मालती सोनू बागुल। मी इयत्ता 12वी सायन्समध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव आहे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा सामोडे। आम्ही या प्रशिक्षणासाठी 27 तारखेपासून येथे हजर आहोत। आम्हाला खूप सारं छान शिकायला भेटलं की स्वतः आपण कसं आपली बचाव करू शकतात। आम्हाला आमच्याकडे कडा असला की आम्ही कशा आपली स्वतःची रक्षा करू शकतात, कसं आपल्याला वाचू शकतात। आणि मला असं वाटायचं पुढे शिक्षणाला कसं काय जायचं, परंतु या प्रशिक्षणातून असं शिकलं की आपण स्वतः पण एकटं पण शिकू शकतो आणि आपला बचाव करू शकतो। तर या वीरांगणा प्रशिक्षणातून आम्हाला खूप हिंमत मिळाली आहे। स्त्रियांसाठी धन्यवाद। नमस्कार, माझं नाव लावण्या प्रमोद पाटील। मी कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल येथून शिकते। आम्ही या प्रसंगामध्ये काय आपल्यावर काही संकट वगैरे आलं तर आपण त्याच्यासमोर कसं लढावं, आपल्याला काय करायला पाहिजे हे सगळं आम्ही इथे शिकलो। आता मी येते जसे की एक सायकलवरनं येते, माझ्यासोबत कधीही काही होऊ शकतं। मी काय करावं याच्यासाठी मी शिकायसाठी मी इथे आले। आता आम्हाला इथे कडाबद्दल सांगितलं, पेन बद्दल सांगितलं, आपल्याकडं सेफ्टी पिन असते त्याच्याबद्दल। जर आता कोणी माझ्यावर हल्ला केला तर माझ्या हातात कडं असतं, मी ते काढून लगेच समोरच्यावर हल्ला करू शकते आणि मी पॅनिक नाही होणार त्याची मी खात्री ठेवे। जर कोणी मला किडनॅप करायची घोषित केली तर मला त्यांनी हातांचे भार वगैरे सांगितले, मी त्याच्याने त्यांना समोरच्याला घातक करू शकते आणि वार केल्यानंतर मी लगेच पडून पोलीस स्टेशनकडे जाऊन त्याचा मोबाईल घेऊन ते दाखवू शकते की ह्याने माझ्यावर हमला केला। आणि जर चुकून माझ्याकडनं त्याचा मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल काही काळजी घेण्यासाठी गोष्ट नाही, माझ्यावर कोणताही केस फाईल होणार नाही, कारण की मी स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्यावर हमला केला आणि त्याचा मृत्यू झाला। त्याच्यामुळे मला काही घाबरट वाटणार नाही आणि हे सगळं शिकली मी। आणि मला जे घाबरट होती, जे मला असं वाटत होतं की नाही मला या जगामध्ये कोणीही काहीही करू शकतं, याची मला खूप भीती वाटत होती, हे सगळं दूर केलंय आमच्या कलेक्टर मॅडमांनी। त्यांना सगळ्यात पहिले मला धन्यवाद द्यायचा आहे की त्यांनी या मुलींसाठी विचार केला। त्यांनी आम्हाला काहीतरी मनात धीर दिला की असं काही होत नाही, मुली ही या देशाची भविष्य आहे, त्याच सगळं करू शकतात, पुरुष आणि स्त्री मध्ये काहीही फरक नाहीये। आपल्या परिसरातील
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.